नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्क टेक्निकल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। तर आपण सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा। हे वर्ष सर्वांना सुख समाधानाचं आणि एक चांगलं यश मिळवून देणारं जावं ही सर्व विद्यार्थी मित्रांना हार्दिक शुभेच्छा। तर आपण या व्हिडिओमध्ये ज्या काही आपल्या पेंडिंग भरती आहेत आणि त्याची प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। तर बघा, सर्वप्रथम महावितरण। तर महावितरणमध्ये पहिली लिस्ट लागलेली आहे, नंतर त्यांना जॉईनिंग वगैरे मिळालेली आहे। त्यानंतर दुसरी सिलेक्शन लिस्ट त्या ठिकाणी लागलेली आहे। जवळपास 1847 जागेसाठी दुसरी लिस्ट लागली होती, सिलेक्ट लिस्ट, आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा झालेलं आहे व काही ठिकाणी मेडिकलसुद्धा करून घेतलेलं आहे, परंतु जॉईनिंग बाकी आहे। सध्या आचारसंहिता चालू आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता चालू आहेत। तर त्यामुळं 15 जानेवारीपर्यंत ऑर्डर मिळणार नाही, परंतु एकदा निवडणूक झाल्यानंतर आणि निकाल वगैरे लागल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर पुढील जॉईनिंग सर्वांना या ठिकाणी मिळणार आहे, अशी माहिती या ठिकाणी मिळालेली आहे। परत त्यानंतर जे काही आपली महावितरणमधील वेटिंग लिस्ट ही 50% म्हणजे एकूण जागेच्या 50% म्हणजे जवळपास 1800 नाही म्हणजेच 2600+ जागेसाठी लागायला पाहिजे होती, परंतु तेवढी लिस्ट लागलेली नाही आहे। त्यामुळे तिसरी लिस्टसुद्धा लवकरात लवकर लागली पाहिजे। त्यामध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांना या ठिकाणी अजून संधी मिळेल। तर ती लिस्टसुद्धा दुसऱ्या लिस्टमधील उमेदवारांना जॉईनिंग दिल्यानंतर तिसरी लिस्ट लागेल। नंतर महापारेषणमध्ये वेटिंग लिस्ट लागलेली होती। पहिले सिलेक्ट लिस्टमध्ये सर्वांना जॉईनिंग मिळालेली आहे, नंतर आता वेटिंग लिस्टसुद्धा या ठिकाणी एक लागणार आहे। ज्या काही जागा रिक्त राहिलेल्या आहेत किंवा जे विद्युत सहाय्यक आणि टेक्निशियन 2 टेक्निशियन 1 कॉमन उमेदवार होते किंवा काही उमेदवार महापारेषण सोडून महावितरणमध्ये जॉईन झालेले आहेत किंवा अजून बऱ्याचशा कारणास्तव ज्या काही जागा रिक्त असतील तर त्या जागेवर नियमानुसार त्या ठिकाणी वेटिंग लिस्ट लागेल। तर ते सुद्धा लवकरच 15-20 दिवसामध्ये लागू शकते, अशी माहिती या ठिकाणी मिळालेली आहे। नंतर बघा, महाजनकोमध्ये टेक्निशियन 3ची त्यांनी 1:2 या प्रमाणामध्ये उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवले होते आणि आता त्यानंतर त्यामधून एक फायनल सिलेक्शन लिस्ट लागणार आहे। म्हणजे 1:2 बोलवले होते, तर त्यातलेच काही उमेदवार हे सिलेक्शन लिस्टमध्ये असतील आणि काही वेटिंग लिस्टमध्ये असतील। तर ती यादीसुद्धा लवकरच या ठिकाणी 15-20 दिवसामध्ये लागेल, आचारसंहिता संपल्यानंतर लागेल आणि त्यानंतर सगळ्यांना जॉईनिंग वगैरे मिळेल। तर ही झाली महाजनकोबद्दल अपडेट। त्यानंतर MIDC भरतीची त्या ठिकाणी आणि महाजनकोची फायनल सिलेक्शन लिस्ट लागल्यानंतर सगळ्यांचे मार्कसुद्धा त्या ठिकाणी शो करण्यात येणार आहे, त्यामुळं आपण त्या ठिकाणी मार्क या ठिकाणी बघू शकतो, ठीक आहे। नंतर बघा MIDC, तर MIDCचं जे आहे तर त्या ठिकाणी पंप ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन व ज्या काही पोस्ट होत्या तर सगळ्यांचे त्या ठिकाणी त्यांनी मार्क शो केलेले आहे, ठीक आहे। मार्क कॅटेगरीनुसार मार्क त्या ठिकाणी दाखवलेले आहेत, परंतु अजून फायनल सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट लागायची बाकी आहेत, ठीक आहे। तर ती लिस्टसुद्धा आचारसंहिता संपल्यावरच लागणार आहे, त्यामुळे लवकरच त्या लिस्टसुद्धा लागतील अशी आशा त्या ठिकाणी आहे। त्यामुळे MIDCबद्दल पण लवकर अपडेट मिळेल। त्यानंतर ह्या ज्या मेन भरत्या आहेत तर या सर्वांचं लवकरात लवकर जॉईनिंग त्या ठिकाणी मिळू शकते आचारसंहिता संपल्याच्या नंतर, त्यामुळे थोडीशी प्रतीक्षा
आपल्याला त्या ठिकाणी करावी लागेल. अजून तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही त्या ठिकाणी कमेंट करू शकता. थँक्यू.